बारामतीमध्ये वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसानग्रस्त भागाची उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी केली पाहणी। तातडीनं पंचनामे करण्याच्या प्रशासनाला सूचना। रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत शक्तीपीठ महामार्गाला विरोध करणार। सांगलीमध्ये शक्तीपीठ विरोधी एल्गार मेळाव्यात माजी खासदार राजू शेट्टींचं वक्तव्य। छत्रपती संभाजीनगरच्या पैठणमध्ये जोरदार पाऊस। वादळी पावसामुळे शेकडो घरांवरील पत्रे उडाले तर डाळिंब, आंबा, मोसंबी आणि केळीच्या बागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान। साताऱ्यातील शिवथर परिसरात पावसाचा तडाखा। वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची हजेरी। विजेचा खांब कोसळला, वीज पुरवठा ठप्प। चाळीसगावच्या शिवसेनेच्या मेळाव्यात भाजप आणि ठाकरेंची शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश। खासदार श्रीकांत शिंदेंच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश। सोने चांदीच्या दरामध्ये मोठी घसरण। ग्राहकांना मोठा दिलासा। सोन्याच्या दरामध्ये 3,000 रुपयांची घसरण तर चांदीच्या दरामध्ये 13,000 रुपयांची घसरण। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।